नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम आर टोपले एज्युकेशन चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण ग्रामसेवकचा कृषी घटक त्याच्यामधचा कृषी मूलतत्वे संपवलेला आहे। आता आपण फलोत्पादन म्हणजे हॉर्टिकल्चरला सुरुवात करू। हॉर्टिकल्चरचा किंवा फलोत्पादनाचा आज पहिला पार्ट तो म्हणजे उद्यान विद्याशास्त्र म्हणजे काय। या शास्त्रामध्ये विविध फळे, भाज्या, फुले, मसाल्याची पिके, सुगंधी व औषधी पिके व शोभेची पिके इत्यादी घेतले जातात। त्याला उद्यान विद्याशास्त्र असे म्हटले जातं। उद्यान विद्यामध्ये खालील 4 उपशाखांचा समावेश केला जातो। त्याच्यामध्ये पहिलं पोमॉलॉजी, फळझाडांची लागवड व जोपासना केली जाते। त्या शास्त्राला किंवा त्या शाखेला काय म्हटले जाते, त्या शाखेला पोमॉलॉजी असे म्हटले जाते। कशा फळझाडांची लागवड व फळझाडांची जोपासना केली जाते ते म्हणजे पोमॉलॉजी। त्याच्यानंतर ऑलेरिकल्चर, भाजीपालांची लागवड व जोपासना केली जाते, त्याला काय म्हटलं जातं, त्याला ऑलेरिकल्चर म्हटलं जातं। त्याच्यानंतर तिसरं फ्लोरिकल्चर, फुलझाडांची लागवड व जोपासना केली जाते, त्याला फ्लोरिकल्चर असं म्हटलं जातं। चौथं ऑर्नामेंटल पिके, शोभिवंत वनस्पतींची लागवड व जोपासना केली जाते, त्यांना ऑर्नामेंटल पिके असे म्हटलं जातं। त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक म्हणजे फळझाडांचे वर्गीकरण। फळझाडांचे वर्गीकरण त्याच्या वेगवेगळ्या प्रदेशात पिकवल्या जाणारी फळे खालीलप्रमाणे आहेत। उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आंबा येतो, केळी, पपई, अननस, पेरू, सीताफळ, चिकू, नारळ इत्यादी उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये हे फळझाडे लागवड केली जातात। समशीतोष्ण प्रदेश याच्यामध्ये सफरचंद येतं, पीच येतं, स्ट्रॉबेरी येतं, अक्रोड येतं, बदाम येतं, पेयर येतं, हे याच्यामध्ये समशीतोष्ण प्रदेशामध्ये फळझाडे लागवड केली जातात। तिसरं शुष्क प्रदेश, याच्यामध्ये संत्रा, मोसंबी, जांभूळ, डाळिंब, करवंद, आवळा, बोर, द्राक्षे, फिग, लिची, खजूर हे शुष्क प्रदेशामध्ये काय लागवड केली जातात। त्याच्यानंतर प्रकाश कालावधीनुसार काय फळझाडांचे वर्गीकरण, याच्यामध्ये दीर्घदिन प्रेमी लॉंग डे, याच्यामध्ये केळी येते, सफरचंद येतं, फॅशन फ्रूट येतं, बटाटा येतो, कांदा येतो, गाजर, बीट, पालक, टर्निप आणि लेटूस हे दीर्घदिन प्रेमी किंवा लॉंग डे फळझाडे आहेत। दुसरं लघुदिन प्रेमी शॉर्ट डे फळझाडे, याच्यामध्ये स्ट्रॉबेरी, अननस, कॉफी, रताळी, शेंगवर्गीय भाज्या हे लघुदिन प्रेमीमध्ये फळझाडे येतात। तिसरं काही दिवस रात्र उदासीन डे न्यूट्रल, याच्यामध्ये पपई, पेरू, केळी, टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, काकडीवर्गीय आणि चवळी, घेवडा हे काय डे न्यूट्रल किंवा दिवस रात्र उदासीन फळझाडे आहेत। त्याच्यानंतर क्षार प्रतिबंधकतेनुसार वर्गीकरण, त्याच्यामध्ये पहिलं क्षार प्रतिबंधक, याच्यामध्ये खजूर, बोर, आवळा, पेरू, नारळ, पालक, कारले, बीट, टर्निप, घेवडा, लेटूस हे क्षार प्रतिबंधक आहेत। मध्यम क्षार प्रतिबंधक, याच्यामध्ये डाळिंब, काजू, अंजीर, जांभूळ, फालसा, मिरची, टोमॅटो, कांदा आणि कोबीवर्गीय हे मध्यम क्षार प्रतिबंधक आहेत। आणि तिसरं क्षार संवेदनशील, याच्यामध्ये आंबा, सफरचंद, काही सीड्स, पेयर, स्ट्रॉबेरी, बटाटा, रताळी, वांगी, मुळा, वाटाणा हे क्षार संवेदनशील फळझाडे आहेत। त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आम्ल प्रतिबंधक पिके, त्याला ॲसिड टॉलरन्स असं म्हणतात। त्याच्यामध्ये पहिलं आम्ल प्रतिबंधक, याच्यामध्ये स्ट्रॉबेरी, रास्पबेरी,
अंजीर, बेल, प्लम, बटाटा, टरबूज, रताळी इत्यादी आम्ल प्रतिबंधक काय पिके किंवा फळझाडे येतात. त्याच्यानंतर मध्यम आम्ल प्रतिबंधक फळझाडे, त्याच्यामध्ये अननस, लिची, ॲव्होकॅडो, वांगी, मिरची, टोमॅटो इत्यादी. तिसरं आम्ल संवेदनशील याच्यामध्ये कांदा, खरबूज, कोबीवर्गीय आणि भेंडी. त्याच्यानंतर फळांचे खाण्यायोग्य भाग याच्यावरतून वर्गीकरण, एडिबल पार्ट याच्यावरतून वर्गीकरण. त्याच्यामध्ये पहिलं मेसोकार्प, आंबा, चिकू, पपई, चिंच, फॅशन फ्रूट, सीताफळ, रामफळ आणि अनोना. ज्याचा आपण मधचा भाग खातोय ते मेसोकार्प. त्याच्यानंतर पेरिकार्प, ज्याचा आपण वरचा भाग खातोय. उदाहरणार्थ पेरिकार्पमध्ये बोर, खजूर आणि ॲव्होकॅडो. त्याच्यानंतर एंडोकार्प, ज्याचा आपण मधचा भाग खातोय, ह्याच्यामध्ये नारळ. त्याच्यानंतर थॅलॅमस म्हणजे सर्वचं सर्व खातोय. सफरचंद, पियर, स्ट्रॉबेरी, काय लॅकवॉट आणि क्वीन्स या थॅलॅमस. त्याच्यानंतर प्लॅसेंटा याच्यामध्ये बेल येईल. त्याच्यानंतर फ्लेशी एरियल, लिची, ब्रॅक्ट पॅरिन्थ याच्यामध्ये अननस आणि जॅकफ्रूट येत आहे. ज्युसी प्लॅसेंटल हेअर्स, सिट्रस येत आहे. याच्यामध्ये लिंबू वर्गीय ते ज्युसी प्लॅसेंटस हेअर, लिंबू किंवा सिट्रस. त्याच्यानंतर ज्युसी सीडकोट याच्यामध्ये डाळिंब, त्याचा आपण काय सीडकोट म्हणजे जे ज्युसी राहते ते आपण सीडकोट खातोय, डाळिंब. त्याच्यानंतर फ्लेशी रेसेप्टन्स याच्यामध्ये फिग येत आहे. त्याच्यानंतर कॉटिलिडॉन्स, बदाम, काजू, पिकानट हे. त्याच्यानंतर थॅलॅमस किंवा आणि पेरिकार्प्स याच्यामध्ये पेरू. त्याच्यानंतर फळांचा प्रकार, बेरी कोणत्या आकाराचे फळे असतात, याच्यामध्ये केळी, पपई, द्राक्षे, चिकू, सुपारी यांचं घडच्या घड येतो, घोचच्या घोच येतो, म्हणून याला बेरी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बलुस्टा याच्यामध्ये डाळिंब, पेपो, टरबूज. त्याच्यानंतर ॲम्पिसरका, वूड ॲपल आणि बेल. पाचवं पोम, सफरचंद, पियर, क्वीन्स आणि लॅकवॉट. सहावं ड्रम, आंबा, बदाम, बोर, नारळ याच्यामध्ये हे ड्रम. त्याच्यानंतर कॉफी, जामून, पीच, प्लम, चेरी आणि कोका हे ड्रममध्ये येतात. त्याच्यानंतर हिस्पेरिडियम याच्यामध्ये सिट्रस येतं आहे. हिस्पेरिडियम सिट्रस येतं. नटमध्ये काजू, लिची, जायफळ आणि पिकानट. 9वं कॅप्सूल याच्यामध्ये आवळा, भेंडी आणि कॅरम्बोला. 10वं इसोरिओ ऑफ बेरीज याच्यामध्ये सीताफळ आणि रॉस्पर बेरी येते. त्याच्यानंतर सायकोनस फिग येतं. 12वं सोरोसिरस याच्यामध्ये फणस, अननस, मलबेरी आणि ब्रेड फूट येतं. अशा प्रकारे हे वर्गीकरण दिलेलं आहे फळझाडांचे.